एकीकडे बुलढाण्यात राहुल गांधी येत आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांचा आज नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचाराचा धडाका असेल। नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी 6 सभा होणार आहे। कळवण, दिंडोरी, निफाड, येवला, सिन्नर आणि आडगाव या ठिकाणी आज शरद पवार सभा घेतील। अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात या सर्व सभा होणार आहे। येवल्याच्या सभेत पवार भुजबळांवर काय निशाणा साधणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। तर भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यातून थेट याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी। बघूयात। मी आता येवल्याच्या बाजार समितीमध्ये आहे। आपण बघू शकतो की त्यांच्या सभेची आता इथे जोरदार तयारी सुरू झालेली आहे। संध्याकाळी 4 वाजेच्या दरम्यान शरद पवार या ठिकाणी येणार आहे। छगन भुजबळांचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काही महिन्यांपूर्वी जेव्हा राष्ट्रवादी फुटली होती त्यावेळेला सर्वात पहिली सभा जी होती ती शरद पवारांनी येवल्यामधून सुरुवात केलेली होती सभेची। आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार जे जे लोक आमदार होते ते फुटलेले होते त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन त्यांनी सभा घेतलेली। आजच्या सभेमध्ये नेमकं आता आपण बघू शकतो की इथे जी तयारी आहे ती जोरदारपणे तयारी सुरू आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, येवला।